सो फ्रेंड्स, फायनली आपली शिरवणे या गावामध्ये एंट्री झालेली आहे. नवी मुंबईमधलं शिरवणे आणि रत्नागिरी दापोलीतला एक शिरवणे गाव मी तुम्हाला दाखवते बघा. आणि मित्रांनो, आपलं दुसरं ठिकाण आहे पन्हाळे कांजी लेणी. खरंच खूप छान लेणी आहेत. आणि बघा माझ्या मागे हा मस्त असा एक ब्रिज आहे. त्या ब्रिजवरनं आपण इथे एंट्री केलेली आहे. चला तर आपण लेणी बघूया. तेजात दाखव तुम्ही. हे बघ याच्यामध्ये दिसतंय मारुडी. मौसी जी, मैं यहाँ से भान जाऊंगा, कुछ जाऊंगा, मर जाऊंगा. नाव घेऊ तिचं नाव नको घेऊ ना. सो फ्रेंड्स, या ज्या लेणी आहेत या अंदाजे इसवी सन पहिल्या ते 3ऱ्या शतकात कोरल्या गेल्या असल्याचे मानले जाते. आणि फ्रेंड्स, पन्हाळे कांजी या लेणी बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. त्या काळामध्ये येथे बौद्ध भिक्षू ध्यान, साधना व निवासासाठी येथे राहत असत. गाइस, हम लोग चिप्स खा रहे हैं. सकाळी फार लवकर निघालो. जिथे आपण थांबलो आहे तिथे नाश्ता होता आपल्याला, पण ते भाऊ बोलले की अर्धा तास लागेल आणि तेवढा वेळ नव्हता, म्हणून आम्ही फास्ट निघालो आहे. आणि ते रस्त्यात सध्या खायला काही नाही आहे. सो आपण पुढे थांबून एकतर प्रॉपर नाश्ता किंवा जेवण, बहुतेक जेवणच करणार आहोत. आणि आपण पुढे चालू, कारण अजून भरपूर लेणी आपल्याला इथे बघायच्या आहेत. मित्रांनो, दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे या ज्या लेण्या आहेत या लेण्या हीनयान या पंथाशी संबंधित आहेत. आणि लेण्यांची संख्या 28पेक्षा देखील जास्त आहे. लेण्यांमध्ये आढळणाऱ्या गोष्टी म्हणजे विहार म्हणजे निवासासाठी खोल्या, चैत्यगृह प्रार्थनेसाठी जागा आणि पाण्याच्या टाक्या. मित्रांनो, आसपासच्या लेण्यांमध्ये आजही तुम्हाला बरेचशा तुटलेल्या शिला वगैरे आढळतात. आपण आतमध्ये बघूया काय आहे. हे बघा, ह्या तुटलेल्या शिला आहेत ज्यांच्यावर कोरीव काम आहेच. हे बघा, ही एक मूर्ती आहे, पण तिचे अवयव तुटलेले आहेत म्हणजे, आणि नक्की सांगता येत नाही की कशाची मूर्ती आहे, पण ध्यान अवस्थेमध्ये आहे. अजून बरंच काही बघण्यासारखं आहे. सो ब्लॉग कंटिन्युअसली बघत राहा. भरपूर अंधार आहे आतमध्ये. आपण टॉर्चच्या साह्याने बघूया. ही जागा बहुतेक ध्यान करण्यासाठी असेल असं वाटतं जागा बघून. सो फ्रेंड्स, तुम्हाला या लेण्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, खरंच खूप स्पेशल अशी लेणी थोडा वेळ चालल्यानंतर बघायला भेटते. हे बघा, मंदिराची नक्षी कोरलेली आहे दगडावर, व्यवस्थितरित्या बघा. सो फ्रेंड्स, गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती याच्यामध्ये आहे असं बहुतेक, कारण शोधत आलेलो आहे, पण काही कारणास्तव हे बघा इथे लॉक लावलेलं आहे, बंद केलेलं आहे. सो मी तुम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन इथे नाही घडवू शकत. तू खुला मम्मी, आपण ही बॉटल घ्यायची. दगड पडणार आहे आता. जबरदस्त. ते झाड होतं ना, मस्त होतं असं, म्हणजे एकदम हवेमध्ये. आणि तिथे फोटो काढायचा होता मला, पण थोडं रिस्की आहे. जाऊ दे, नेक्स्ट टाइम परत येईन ना तेव्हा नक्की तिथे एक फोटो काढेल. रोडाचा पैसा येऊ दे, भारी गाडी घेऊ.
पुढे वा, पैसे कोण भरणार त्यांनी पुढे वा, पैसे लोकात पैसे भरणार आणि पुढे वा. ही कैशी लोक भेटले आणि एक पण माणूस पुढे येई नाही. पार्किंगला काजू फॅक्टरीला पोहोचलेलो आहोत आपण आणि आता तुम्हाला दाखवतो फॅक्टरी दरामध्ये उत्कृष्ट दर्जाचे काजू. चला मग मी तुम्हाला दाखवतो. या माझ्या मागे या, काजू फॅक्टरी दाखवतो. या माझ्या मागे. शेवटला जरा, शेवटला इकडनं नाही, शेवटला काजू फॅक्टरी बघण्यासाठी. हा स्मेल येते बघ काजू सारखा ना, मला वाटते काजू फॅक्टरीच असेल. मग स्मेल येते. मग शेवटला जा, चला शेवटला या. चला पुढे चला, बघायला पुढे चला, दाखवतो. दादाच दाखवणार. दादा तुमचं नाव सांगा, 2 मिनिटं इथे माझ्या मागे या. हे आपले दादा आहेत, नाव सांगा. माझं नाव प्रणय पवार. प्रणय पवार दादा आपल्याला दाखवणार आहेत काजू फॅक्टरी. आणि रेट्स आपल्याकडे एकदम वाजवी दर आहे का? हो, आपलं लोकल मटेरियल महाग असते. आपल्या 800 सुरुवात आहे. म्हणजे कॅटेगरीवर डिपेंड आहे का? तेजाला फॉलो करा सर्वांनी. चालत राहा, चालत राहा. हे बघा, हे असे कच्चे काजू हे बॉईल केलेलं आहे. कच्चे काजू हे असे असतात अनरेस्ट, म्हणजे बॉईल केलं जातं. हे कुकर आहे, ते 300 किलोचं आहे. 300 2 बॉयलर काढले जातात. मागच्या साईडला बॉयलर आहे, लाकडाचे पानं स्टीम तयार केले, ते 100 टेम्परेचर की स्टीम तयार होते. इथनं गरम गरम होत आलं, प्रेशरने तो वाफ येते. टाईम दिला तर 10 मिनिटाचं बॉईल होण्यासाठी. मग त्याला बाहेर करता 24 तास थंड केलं जातं. मग आतमध्ये दुसऱ्याशी कटिंग केलं जातं. त्याचा तू प्लॅन समजून घे, आपण लगेच चालू करू आपल्याकडे. काय तो ह्या साईडला कटिंग मशीन आहे, तुम्हाला बॉईल केलं तर बाहेर कट केलं जातं. कट करून सालीमधनं असं बाहेर येतं. ह्याला परत मध्ये ड्राय केलं जातं. 8 तास 9 तास ओव्हनमध्ये ड्राय केलं जातं. साल निघत ना, तर खाल्लं तर घशाला कवकवत होते. हे ट्रे घेऊन परत लेडीज तिथं सॉर्टिंग करतात. हो बघा, हे बघा, तिकडे कट करून झालं का परत मॅन्युअली इथं परत केलं जातं. तुकडं हे अख्खा तुकडा सगळे वेगळे केले जातात. आणि अख्खा तुकडा निघतो, ते ओव्हनला लावला जातो. 8 तास 9 तास लावला जातो, तेव्हा साल निघते. समाधानात आपल्याला प्रोसेसिंग. या योगेश पाटील साहेब दाखवतील आता. हे बघा, हे ओव्हन आहे तिथे.
तिकडनं तो अख्खा तुकडा काढून झाला ना ह्याच्यात ते लावले जातात 8 तास 9 तास लावला जातो. हा इलेक्ट्रिक ड्रायर 200ची कॅपॅसिटी आहे आणि तो मोठा आहे, तो बॉयलर आहे, तो 500 किलोचा आहे. आता हे पॅकिंगचा माल लावलेला आहे, फायनल माल 4 तासासाठी लावलेलं. आता थंड झालं आहे, थंड करायला ठेवलेलं आहे, थोड्या वेळानं काढलं जाणार. मग इथनं 8 तास झालं की त्याला मॉइश्चरायझिंग करायला लागते. पुढे मॉइश्चर केबिन आहे, ते थंड केलं जातं. समजलं का त्याच्या? खूप लेंदी प्रोसेस आहे, समजलं? खाऊन बघा तेजा भाऊ, खाऊन बघा. ऑइली बिली लागले कुठे पुढे तुम्हाला भेटत राहायला. हे तर मॉइश्चर केबिन आहे. आता 8 तासांचा झालं की तो थंड करायला ठेवलेला आहे. असं हे थोडं सॉफ्ट केलं जातं, अजून कडक आहे. उद्या त्याची पिलिंग केली जाणार. असं कडक केला तर मशीन पुढे पिलिंगच्या मशीन आहे, चुरा होणार. एक दुसरं थंड केलं जातं. एक दिवस साईडने पाणी घालून त्याला कुलिंग केलं जाणार. उद्या त्याची पिलिंग केली जाणार. हे इथं ग्रेडिंग होतं. तिकडनं तो मॉइश्चर काढून ठेवलेला काजू तो पहिला पिलिंगला जातो. पिलिंग करून मग ग्रेडिंगला आणला जातं. ह्या ग्रेडिंगच्या मशीन आहेत पाठी, त्या ग्रेडिंगच्या मशीन आहेत. मग ग्रेडिंग करून झालं की मॅन्युअली परत केलं जातं. म्हणजे आखेचे तुकडे असं असं म्हणजे 25-30 ग्रेड काढल्या जातात. ते बकेटमध्ये प्रत्येक ग्रेडमध्ये माल आहे त्यात. जसे ग्रेड माल आहे ह्याला परत 3-4 तास ओव्हनमध्ये ड्राय केलं जातं. मग त्याची पुढे पॅकिंग केली जाते. आता मॉइश्चर काढून ठेवलेलं करायला वर टाकला जातं भांड्यात. पुढं अखंड भरतं. पातळी तिकडं आपलं पेटर आहे तिकडं आपल्याला सेपरेट केलं जातं. कवर असं नगरामध्ये फेकलं जातं, सलपट निघून जातं. मग ग्रेडिंगला दिलं जातं. आता फायनल प्रोसेस समजलं का? फायनल प्रोसेस आता मध्ये ना काही होता. आता फायनल प्रोसेस भरला जातो. 10 किलोचे वजन करून नायट्रोजन फिल्मवरून पॅक केलं जातं. वर्ष फटाफट टिकून राहतो. ते साईज दुसरं असतं. बाकी किलोवर असतं. 1200 रुपये किलो, 1000 रुपये किलो त्यावर रेट ठरतं ते. बाकी हे सगळे फ्लेवर सगळे इथंच बनवतो आम्ही. ते बघा फ्लेवर चालवला पेरी पेरी कोणता आहे दाखवा? पुढे जाता हा एका आतमध्ये तिखट हा सर पेरी आहे ना, पेरी पेरी आहे ना. हां हा पुढे पेरी पेरी आहे. पेरी पेरी असतं. आणि पुदिना हा वरती नमकीन आहे का? आणि हा कॅरेमल आहे. कॅरीमल. हा इकडं होतं इथं भाजका. भाजका पण आहे का? ड्रम रोस्टेड होय संपले असतील. भाजका पॅकिंग होतं. अच्छा, सालवाला म्हणजे. हां टिन रोस्टेड, साधं रोस्टेड असे असतात. ओके. म्हणजे आउटलेट आपल्या बाहेर घेऊ शकता का? आणि खूप छान प्रोसेस आपल्याला समजावून सांगितली. ओव्हरऑल प्रोसेस आपल्याला बघायला भेटली. आय होप सो की तुम्हाला देखील समजले असेल की नक्की काय प्रोसेस आहे. चला यात मध्ये आता येऊ काय यासाठी? हो या ना. सांगा कशी आहे टेस्ट आणि कोणतं खाता ते पण सांगा. ग्रीनवाला कोणता आहे? पुदिना. पुदिना. पेरी पेरी पेरी. सॉल्टेड. कोणतं खाल्लंस म्हणून? छान आहे. शेजवान पण आहे का? हे मी घेतलेलं आहे पुदिना, पेरी पेरी आणि सिंपल, आणि एक मँगो आणि काजू संगीता मशनी घेतलेलं आहे. हे कोमलने घेतलेलं आहे.
मला एक कोकम आणि हे द्या ना मँगो कोकण सरबत किती मोठं 1 लिटर छोटा द्या ना. हॅलो हॅलो ओके हॅलो कोकण बघा चांगला बाप्पा द्या ना. सो फ्रेंड्स, दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे. आपण गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत दापोलीमध्येच, काजू फॅक्टरीपासून 1-2 किलोमीटर. आणि आपण हॉटेल बघितले साई प्रसादमध्ये जेवणार आहोत. आणि इथे थाली सिस्टीम आहे, म्हणजे सुरमई थाली 350 रुपये, प्रॉन्स थाली 400 रुपये, अशी वेगवेगळी व्हरायटी आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की मच्छी वगैरे एकदम फ्रेश आहे आपल्याकडे, जेवणाची क्वालिटी चांगली आहे. चला तर आपण खाऊनच बघूया. इकडे चला. झाली या इथे आतमध्ये. हा दादा तुमचं नाव सांगा. रुपेश. अच्छा. आणि आपल्याकडे जेवणामध्ये काय काय आहे? व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतं. आणि नॉनव्हेजमध्ये थालीमध्ये स्पेशालिटी काय आपली? फिशमध्ये सुरमई, पापलेट, कोळंबी, बांगडा. सुरमई थाली कशी? 350. आणि कोलंबी 450. 450 रुपये. आणि बांगडा बांगडा 200. 200 रुपये. आणि टोटल मच्छी आपली फ्रेश. आणि जेवणाची क्वालिटी देखील एकदम छान. सुरमई फ्राय, सुरमई करी, सोलकढी, चपाती, राईस सगळेच आहे. तुम्ही एक घेतला तरी तेवढंच होणार आणि असं घेतलं तुम्हाला एकदम सगळे मिळते. म्हणजे सोलकढी सगळे मिळते, त्याचे चार्जेस नाही होणार. सुरमई थाळी 350, पापलेट 450, बांगडा थाळी 200. हां सर, तुम्हाला रिजने बांधून तुम्ही 2 दुकानं फिरा, 500 रुपयाच्या खाली तुम्हाला थाळी जाणार नाही. बघा तुम्ही. आणि हे बघा हे सर, एवढा कस्टमर उगीच आहे. मी तुम्हाला दाखवतो. आता मच्छी आणि तुम्हाला CCTV दाखवतो. कोलंबी तुम्हाला लागलं येडेवाला इकडे आता बघा ऑर्डरचं पटकन नाही. तुम्ही आयडिया द्या ना, वेगवेगळे मागवले तर सर्वांना खायला भेटतील का? एक थाली मागवायची की कसं काय? की मिक्समध्ये आपल्याकडे मिक्समध्ये आहे थाली ना? मिक्स पण आहे वेगवेगळं. ज्याला जो आवडेल ते मागवा. हां मग ते तसंच करा, म्हणजे मग टेस्ट करा भेटेल. कोळंबी किती? 2 मिनिटं चालेल, सांगा मला. आलेली आहे मन्नोची कोलंबी थाली. टेस्ट करून सांगा कशी आहे. रस्सा ट्राय करते. शाकास एकच घास आहे ना, यातला पण खायचं ना मावशी एवढं सांगते तर. छान. ओके. सॅटिस्फॅक्शन आहे म्हणजे. पण काय मागवलेलं? कोलंबी झाली. कोलंबी की कोलंबी दोन्ही एकच ना? कोलंबी झाली. त्याच्याने पण कोलंबी थाली मागवली होती. तुम्ही खाऊन सांगा कसं आहे ते. प्रेक्षकांना समजलं पाहिजे इथली डिश कशी आहे, म्हणजे परत त्यांना जर इथे यायचं असेल जेवायला तर. छान आहे, जाम भारी. ओहो खतरनाक. नाही सांगितलं त्याने जाम. हे इकडचं पण खाऊन बघा ग्रेव्हीतला. चपातीचा एक खूप छोटासा घास त्याच्या भावाने केलेला आहे आणि ते आता खाऊन सांगते. छान. ओके. म्हणजे आपण जी जागा निवडलेली आहे ती व्यवस्थित जागा आहे. खूप चांगली जागा आहे. जेवण पण भारी भेटतं. हो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनानं भरली सकवरी. झुम. तर गाईज फायनली जेवण करून झालेलं आहे. पण जर
आम्हाला विचाराल तर आमच्या आगरी कोली कास्टमध्ये मच्छीची टेस्ट किंवा नॉनव्हेजची जी टेस्ट असते ती खूप युनिक असते असं मला वैयक्तिक वाटतं. आणि कोकण पट्ट्यामध्ये हाच थोडासा इश्यू आम्हाला जाणवतो की इतकी टेस्ट पाहिजे तशी आम्हाला रुचत नाही, पचत नाही. ठीक आहे, जे काय असेल ते. तळलेली मच्छी त्यातल्या त्यात व्यवस्थित असते, पण जर ग्रेव्हीच्याबद्दल बोलाल तर ठीकठाक म्हणजे मॅनेज करून घेतो. आने दो पीछे खड्डा है, आने दो खूप छान. तिला सांगा सरूला. अजून मॅप कसं दाखवतो. आपल्या तिसऱ्या ठिकाणावर आलेलो आहोत गाईज. आणि माझ्या समोरच मी तुम्हाला दाखवतो की आपण कुठे आलेलो आहोत. आणि फ्रेंड्स, हे आहे आपलं तिसरं ठिकाण, परशुराम भूमी बुरोंडी येथे आपण आलेलो आहोत. खूप छान ठिकाण आहे. आणि गाईज इथली स्पेशालिटी मी तुम्हाला आत्ताच सांगतो की आतमध्ये हे जे तुम्हाला पृथ्वीचा आकार दिसत आहे ज्याच्यावर श्री परशुराम उभे आहेत, त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर तिथे एवढी शांतता आहे की तुम्हाला स्वतःच्या श्वासाचा देखील आवाज येईल. आणि हे एक मेडिटेशन सेंटर आहे ॲक्च्युली. सो तुम्ही बघत राहा. बघा, तुम्हाला टाल्यांचा आवाज येत असेल, जो आपण म्हणतो ना की आवाज रिटर्न येतो, इको साऊंड ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. सो इथे इको साऊंड होता आतमध्ये. आणि डोंगराच्या टेप्यावर आहे, खूप उंच आहे, मस्त ठिकाण आहे. आणि इथे सर्वांनी चप्पल काढायचे आहेत. पुढे गेलत ना तर हे पण आहे, मंदिर पण आहे काय. बघा, डोंगराच्या टेप्यावर आणि चारी बाजूला डोंगर आहे. फोटो काढला आहे. ते काय काढलं काय बघा, इको साऊंड जोरात नाही बोलायचं, आरामात. कारण तुम्हाला तुमच्या श्वासाचा देखील आवाज येईल जाणार त्याची. शांतता पाळणं गरजेचं आहे. खूप जोरात बोलू नका. सांगा तुम्हाला कसं वाटलं हे ठिकाण, नक्की कमेंट करा. खूप छान जागेवर बनवलेलं आहे. आणि इको साऊंड जो आहे तो आय होप सो गाईज की तुम्ही देखील फील केलं असेल आमच्याबरोबर. खूप छान आवाज आतमध्ये येत होता इको साऊंडचा. फ्रेंड्स, हे आहे माझ्यासमोर कोकमाचं झाड. मी तुम्हाला दाखवतो. कोकम लागलेले आहेत बहुतेक याच्यावर. अच्छा, हेच कोकम आहेत का? कुठे आहे, दाखव. हा, मग तेच बोललो मी. हेच आहे कोकमाचं झाड. बघा, कोकमाच्या झाडाची पानं कशी आहेत, मी पहिल्यांदाच बघतोय म्हणून तुम्हाला दाखवतोय. चलो चलो चलो, गारेगार 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 गारेगार. कैसा बोलने का त्याच्या, गारेगार गारेगार गारेगार.
थंडगार लिंबू सरबत. न जावय बापू करता नाही कोचा धंदा खाना कशेली भाडा मारतान रोज. काय सो गाईज फायनली आपले सर्व स्पॉट कॅप्चर करून झालेले आहेत, बघून झालेले आहेत आणि आपण चाललो आता आपल्या वस्तीवर म्हणजेच सुमार रिसॉर्ट इथे. आणि हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग झाला, मस्त झाला. आणि आपली जी फॅमिली आहे ती खूप प्रेमळ, खूप चांगल्या स्वभावाची, कोणी कोणाला चुकून पण एक शब्द उलट सुलट बोलला नाही अशी फॅमिली. म्हणजे तुम्ही हॉलिजन घेऊन जरी कुठे फिरलात पूर्ण जगामध्ये तरी अशी प्रेमळ फॅमिली तुम्हाला कुठेच भेटणार नाही. सो गाईज आज आपण जेवायला चाललो बाहेर, कारण मच्छी खाऊन खाऊन कंटाळा आलाय. आज आपण समथिंग चेंज म्हणून चायनीज खाणार आहोत. फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या चायनीज अड्ड्यावर. चला तर बघूया पुढे जाऊन काय काय चायनीज मध्ये. कम ऑन गाइज, फॉलो मी. हॉटेल साहिल, परमिट रूम, AC, फॅमिली रेस्टोरंट. कम ऑन गाइज, चला. अरे पप्पा थैंक यू. टेस्ट करो. टेस्ट करू. तो टाइमपास म्हणून मागवला. टाकू ना. डू व्हॉट यू वॉन्ट. ओके. आई थिंक सो ना मनो, इनफ हो जाएगा. चाहिए तो मंगाएंगे वापस से. सो गाईज फायनली आम्ही मच्छी खाऊन कंटाळलो होतो आणि आज चायनीज खायला गेलो. आणि चायनीज पण नॉट गुड नॉट बॅड असं होता. म्हणजे ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स असा आहे की जे मुंबईला भेटतं, नवी मुंबईला तसं फूड तुम्हाला कुठेच भेटू शकत नाही. काय म्हणणं. पण ठीक आहे, बाहेर आल्यावर थोडं मॅनेज करणं पण गरजेचं आहे. आणि आम्ही सध्या बीचवर चालतो आहे, चौपाटीवर. आणि खूप थंड मस्त वातावरण आहे. हे बी करू असं.
कुठे आलो आपण? भिवंडी दरबार. भिवंडी दरबार इथे जेवायसाठी आलेलो आहोत. आणि ब्लॉग कंटिन्युअसली बघत राहा. बघत फुल धमाल, फुल मस्ती, लास्टपर्यंत बघत राहा. लास्टपर्यंत बघा. कमाल केलं. आणि लगेचच सबस्क्राईब करून घ्या. हां. कुठं पण चला. मुनाफा है कि लॉस है? मुनाफा है क्या? मेरे को लगा कि मुनाफा नाही. ते पाणी नाही भेट. ओनली बियर. तेजा भाई बघून घ्या. संगीता मावशी बोलते का पाणी आणि इथे पाणी नाही भेटत ना. ओनली बियर आहे ना. इथलं आहे तिथलं. नो वेस्ट वॉटर. बरोबर ओनली यूज बियर. बरोबर. अपना तंबू कौन सा है दादा? वो वाला है ना. और फोर्थ वाला. आगे आगे आगे. कोई नंबर वंबर है क्या अपने तंबू को? 001 VIP नंबर. जो आपला श्याम आहे ना. 999 ना तेजा. 999. पीछे कौन सा व्यू है? नदी का ना. रिवर व्यू है क्या? रिवर व्यू. कुठला